जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। अहमदनगर जिल्हा व बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी येथील प्रगतशील शेतकरी तथा भाजपचे तालुका अध्यक्ष तुषार वैद्य यांच्या 2 एकर मोसंबीच्या बागेत मोइनुद्दीन शेख यांनी आंतरपीक म्हणून सिंबा जातीच्या टरबूज पिकाची लागवड करून ठिबक सिंचनाचे पाणी देऊन 2 एकर शेतीमध्ये तब्बल 15 ते 20 किलो वजनाचे 70 टन टरबूजाचे उत्पादन शेतकऱ्याला आंतरपीक घेऊन मिळाले असून 4 लाखाहून अधिक रक्कम शेतकऱ्याला आंतरपिकातून मिळाली असल्याने हा माल शेवगाव तालुक्यातील जुने दहिपळ येथील व्यापारी शफीक भाई शेख व युसुफ भाई पठाण यांनी माल खरेदी करून त्यांची निर्यात पंजाब गुजरातकडे करण्यात आली असल्याचे सांगितले। आंतरपीक घेतल्याने आणि ठिबक सिंचनाने पाणी दिल्याने पाण्याची बचत होऊन शेतकऱ्यांनी शेतात काबाड कष्ट केल्याने मोठे उत्पादन होऊन योग्य पैसा मिळत असल्याचे तुषार वैद्य यांनी सांगितले। यांनी 2 एकर टरबूजाचं पीक घेतलं व त्यामध्ये तब्बल 70 टन माल काढला व तो माल आम्ही त्यांच्याकडून 11 रुपये 25 पैशांनी खरेदी करून पंजाब येथील कोलम या गावात तसे आमच्या लाईन गुजरात, पंजाब, मुंबई आणि पुणे येथील आम्ही हा माल एक्सपोर्ट करतो। नगर तालुक्यातील डोंगरगण येथे नगर वांबोरी रस्त्याची डोंगरगण गावाजवळ अत्यंत दुरवस्था झाली आहे। येथील वीज भट्टी परिसरात ते डोंगरगण फाटा दरम्यानच्या रस्त्याची अंतर दुरवस्था झाली आहे। या रस्त्यावर खूप मोठमोठे खड्डे पडले असून रोज किरकोळ अपघाताला निमंत्रण मिळत आहे। या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थ व प्रवाशांमधून होत आहे। देशात बेरोजगारी वाढली असून शेतकऱ्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत। शेतमालास भाव मिळत नाही। महागाई वाढल्याने शेतकरी व जनता वैतागली आहे। पूर्वी उत्तरेस खासदार निधी कुणालाही माहीत होत नव्हता, मात्र भाऊसाहेब वाकचौरे यांच्यामुळे खासदार निधी जनतेला कळाला, असे प्रतिपादन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी केले। आज शिक्षणाच्या सोयीसुविधा असल्याने मुली उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनियर झाल्या, पण ग्रामीण भारतातील महिलांना पुरेसे शिक्षण न मिळाल्याने रोजगारासाठी वणवण करावे लागते। परंतु येथील महिलांनी या परिसरावर मात करून बचत गटातून पापड उद्योग सुरू करून स्वतःचा रोजगार शोधून इतर महिलांसमोर आदर्श ठेवलाय। श्रीरामपूर शहरातील रेल्वे स्थानकासमोर एका मोबाईल दुकानासमोर दिनांक 10 एप्रिलला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह बेवारस स्थितीत आढळला। या व्यक्तीचे वय 60 असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्याच्या अंगावर काळ्या रंगाचा नक्षीदार शर्ट व पांढऱ्या रंगाची पॅन्ट आहे। तो रंगाने सावळा असून दाढी व केस वाढलेले आहे। या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। शहर पोलीस पुढील तपास करत आहेत। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार आणि विचार हे समाजासाठी प्रेरित करणारे होते। त्यांच्या विचारांची आज प्रेरणा घेऊन आपलं जीवन कार्य सुरू करण्यास आजही समाजात विकसित क्रांती घडून सक्षम आणि समृद्ध भारत घडू शकतो। असं झाल्यास खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या जयंतीस अभिवादन होईल, असे प्रतिपादन कोपरगाव मतदारसंघाच्या प्रथम महिला माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी केले। कोपरगावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्ताने आयोजित अभिवादन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या। शेवगाव तालुक्यातील बोदेगावसह परिसरात शरीरास अत्यंत घातक असलेल्या गुटखा व माव्याची राजरोसपणे खुलेआम विक्री केली जाते।
कहर म्हणजे माव्यात नशायुक्त पदार्थ टाकून तो विकला जातो। या व्यसनामुळे तरुणाई कॅन्सर सारख्या आजारांनी बाधित होऊन मृत्यूच्या विळख्यात अडकली जात असल्याने येथील गुटखा व मावा विक्रेत्यांविरोधात पोलिसांत तक्रार करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक तथा भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान मिसाळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे। कोपरगाव शहरात मुंबई येथे प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ विशाखा धोरडे मातेले यांनी आपल्या स्वर्गीय आजोबा कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष तथा श्री साईबाबा संस्थेचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट सोपान मारुतीराव धोरडे यांच्या इच्छेनुसार आपल्या मुलांसह नातेवाईकांनी आपल्या गावाची सेवा करावी या उद्देशाने आज खास फक्त महिलांकरिता त्वचारोग निदान व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार आशुतोष काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून परमपूज्य सरला दीदी, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, राष्ट्रदूत विकास मंडळाचे संचालक राजस परजने, माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, डॉक्टर उत्तमराव मातेले, सौ अपर्णाताई मातेले, न्यूरोसर्जन ओमकार मातेले, कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोहर येवले आदी उपस्थित होते। शेवगाव तालुक्यातील वरूर येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133व्या जयंती निमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार तसेच पुष्पगुच्छ अर्पण करत अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। डीजेच्या तालावर तरुणाईंनी ठेका धरून महिला भगिनी व वयोवृद्ध नागरिकही या मिरवणुकी यात्रेत सहभागी झाले होते। जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।